नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर बघा, तुम्हाला आता थंबनेलवरून कळलंच असेल की आज आपण मानस पूजेबद्दल बोलणार आहोत. तर बघा, आजकालच्या ना एवढ्या मॉडर्न युगामध्ये धकाधकीचं जीवन आहे, खूप टेन्शन्स आहे, स्ट्रेस आहे, माणसाला अजिबात वेळ नाही आहे. स्वतःसाठी तर दुसऱ्यांसाठी सोडून द्या, स्वतःसाठी त्यांना वेळ नाही आहे. त्यामुळं एक एकदा काय होतं ना की आपल्याला डबा बनवायचा असतो, मुलं असतात, त्यांची शाळा, अभ्यास, ट्युशन्स, आपलं प्रोजेक्ट्स, आपले सगळी कामं, ईमेल्स, असं करू ना आपल्याला जशी पूजा करायची आहे तसं आपल्याला करता येत नाही. किंवा बरीच जी स्वामी भक्त आहेत किंवा तुम्ही कुठल्याही देवाला पूजा, बरीच आता मुलं मुली आहेत जी हॉस्टेलमध्ये राहतात, त्यांना स्वतःचं तिथं देवाचा फोटो ठेवता येत नाही किंवा उदबत्ती दाखवता येत नाही किंवा पूजा करता येत नाही, किंवा ज्यांना घरी सवय असेल पूजा करण्याची आणि हॉस्टेलमध्ये किंवा तुम्ही PG म्हणून राहताय तिथं तुम्ही करू शकत नाही, किंवा ज्या लोकांना त्यांचे पिरियड्स आले आहेत किंवा ज्यांचं सूतक आहे. बघा, आपल्याला स्वामींची सेवा, नित्यसेवा करून खूप सवय झालेली असते. आणि जेव्हा आपण पिरियड्ससुद्धा असतात ना, जेव्हा ते असं होतं की कधी एकदा 4 दिवस जातात, 5वा दिवस किंवा 6वा दिवस उगवतो, आपण आंघोळ करतो आणि पूजेला लागतो, सेवेला लागतो. तर असं बऱ्याचदा होतं की आपल्याला ना टाईम नसतो, किंवा सूतक आलं तर 12-12, 13-13 दिवस आपण जस्ट असं बसून असतो. आपल्याला असं वाटतं की यार, आपण आता सूतक आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय सेवा करू शकतो. तर त्यावेळेला ना मानस पूजा ही अतिशय उत्तम आणि उच्च कोटीची सेवा मानली गेलेली आहे. बघा, आता मानस पूजा म्हणजे काय? मानस पूजा म्हणजे मनातल्या मनात केलेली पूजा. पूजेसाठी मूर्तीच पाहिजे असं अजिबात नाही. आपल्या इष्टदेवतांचे रूप आपल्या मनात आणायचं किंवा आपल्या डोळ्यासमोर आणायचं आणि त्यांची मनातल्या मनात आपण यथासांग पूजा करायची. बघा, जेव्हा आपण प्रत्यक्ष पूजा करतो तेव्हा आपण कशी करतो तशीच षोडशोपचार पूजा आपण मानस पूजेच्या वेळेला करायची आहे. बघा, माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील सुरुवातीच्या ओव्यात त्यांच्या श्री गुरूंची मानस पूजा केली होती. ते शुद्ध अंतकरणाच्या आसनावर श्री गुरूंच्या पावलांची स्थापना करतात, अहम वृत्तीचा धूप जाळतात आणि निराभिमानी वृत्तीचे निरांजन ओवाळतात. बघा, मानस पूजेला अतिशय अतिशय महत्त्व आहे. आपण काय करायचं आहे, छान आसन घालायचं आहे, बसायचं आहे, किंवा खुर्चीवर बसलात तरी चालेल. आता बघा, आपण स्वामींची मानस पूजा कशी करायची, तर डोळे बंद करायचे, 1-2 मिनटं दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा. त्यानंतर असं फील करायचं की डोळ्यांसमोर स्वामी साक्षात येऊन आपल्यासमोर बसलेले आहेत आणि आता आपण त्यांची पूजा करणार आहोत. तर छान तुम्ही असं विचार करा की आपण आता स्वामींना उठणं लावतो आहे, त्यांना छान पूर्ण सगळं चोळून घेऊन पाण्याने आपण अभिषेक करत आहोत. त्यानंतर छान त्यांचे पायावरती आपण पाणी घालून छान पाय धुतलेले आहेत. स्वामींना आपण छान पुसून घेत आहोत आणि त्यानंतर अष्टगंध आणि कुंकू आपण त्यांना लावत आहोत. त्यानंतर छान आपण त्यांना माळ, वस्त्र, फेटा हे घालत आहोत. छान आपली एक फुलांची परडी आपण छान सजवलेली आहे. त्यातली जी फुलं स्वामींना आवडतात, जसं चाफा आहे किंवा पिवळी फुलं आपण आपल्या गुरूंना वाहतो, तसं आपण छान स्वामींना वाहत आहे. चाफ्याचा हार मी केलेला आहे आणि तो मी स्वामींच्या चरणावरती वाहत आहे किंवा त्यांना गळ्यात घालत आहे. त्यानंतर छान मी दिवा लावलेला आहे. त्यानंतर मी आता छान स्वामींना उदबत्ती ओवाळून घेणार आहे. त्यानंतर धूप ओवाळून घेणार आहे आणि त्यानंतर एक छान मी आरतीचं ताट तयार केलेलं आहे. त्यात आता मी आरतीचं निरांजन आणि कापूर हा लावून घेत आहे आणि स्वामींची आता मी पुढं आरती करत आहे. आणि जी तुम्हाला आरती येते स्वामींची, ती आरती तुम्हाला म्हणायची आहे. त्यानंतर हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी राया, मी आज तुमची मानस पूजा केलेली आहे, ती तुम्ही स्वीकारा आणि
माझ्यावरती, माझ्या परिवारावरती, माझ्या मुलांवर काहीही अरिष्ट येऊ देऊ नका, अडथळे येऊ देऊ नका. तुमची कृपा आमच्या परिवारावरती किंवा माझ्या परिवारावरती अशीच राहून दे. कधीही काहीही आमचं कधीही वाईट होऊन दे नको. आमच्याकडून शेवटच्या श्वासापर्यंत तुमची जेवढी होईल तेवढी आमच्याकडून तुम्ही सेवा करून घ्या. मानसपूजेमध्ये काही माझं चुकलं असेल तर ते तुम्ही तुमच्या पायाखाली घालून घ्या. अशा रीतीने तुम्ही कुठल्याही देवाला पूजा, भले स्वामींना असेना, गणपती असेना, शिवपार्वती असेना, शंकर असेना किंवा मारुती असेना, साईबाबा असेना, अशा तऱ्हेने तुम्ही मानसपूजाही केली पाहिजे. बघा, मानसपूजेला काहीही अट नाही. तुम्ही पिरियड्समध्ये करू शकता, सुतकामध्ये करू शकता. तुम्ही कुठं तुमच्या ट्रॅव्हलला जाताय किंवा तुम्ही हॉलिडेजवर गेलेला आहात तर सकाळी बाहेर निघण्याच्या पूर्वी तुम्ही मानसपूजा करा किंवा संध्याकाळी आल्यानंतर मानसपूजा आणि आरती करा. ह्याला काहीही बंधनं नाही आहे. बघा, तुमचं मन एकाग्र पाहिजे, तुमचं चित्त थाऱ्यावरती पाहिजे आणि तुमच्या मनाची शांतता ही सर्वात महत्त्वाची आहे. उगीच आपलं बसलं, पटापट मानसपूजा केली, 2 मिनटात उठलं असं नाही. तुम्हाला मनापासून ही मानसपूजा करायची. बघा, जेव्हा आपण फिजिकली पूजा करतो ना ती सगळ्यात जास्त सोपी असते, पण जेव्हा मानसपूजा करतो ना आपलं मन इतकं भरकटतं की आपल्याला कळत नाही की म्हणजे शांत राहून फोकस करून कसं करावं. तर तुम्ही मानसपूजा ही नक्की करून बघा. त्याचासुद्धा तेवढंच फळ आहे जेवढं आपण नॉर्मल पूजा करतो. बघा, आणि असं नाही आहे की मी जशी सांगितली तशी करावी. तुम्हाला जशी इच्छा होते किंवा तुम्ही ज्या पद्धतीने पूजा करता तुम्ही तशीही करू शकता. त्यामुळे मी सगळ्यांना सांगेन की काही जरी जमलं नाही तरी मानसपूजा ही नक्की करून बघा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.